आपण अशा ठिकाणाला भेट देत आहोत जी इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवलेली आहे. त्याच इतिहासाला एक नवीन ओळख देण्याचा आपला उद्देश. गावातील लोकांकडून थोडी माहिती घेतली व त्या दिशेने जाण्यास निघालो. डोंगराच्या पायथ्याशी एक जुने मंदिर दिसले, जे की गावच्या बाहेरील भागात एका शांत ठिकाणी होते. तिथल्या काही वस्तू बघता एक वेगळीच एनर्जी असल्याचे वाटू लागले. मनात एक वेगळीच चित्र उभी होत होती. तिथल्या काही वस्तू मनात एक वेगळी शंका पैदा करत होते. मग बजरंगबली की जय म्हणालो व निघालो त्या इतिहासाच्या पानाला खोलण्यास. डोंगराच्या पायथ्याशी पोहोचताच समोर दिसल्या त्या पुरातन दगडी पायऱ्या. जणू इतिहासानेच आम्हाला पुढे नेण्याचे आमंत्रण दिले होते. प्रत्येक पायरी शेकडो वर्षाच्या आठवणी आपल्या कुशीत जपून उभी होती. त्या पायऱ्याहून चालताना मनात एक वेगळीच उत्सुकता आणि आदराची भावना निर्माण होत होती. आमचा प्रवास फक्त डोंगर चढण्याचा नव्हता, तर इतिहासाच्या पाऊलखुणाचा मागोवा घेण्याचा होता. आमचे पुढचे ध्येय होते निसर्गाच्या कुशीत वसलेली प्राचीन नृसिंहाची गुहा. चला तर मग आपणही या ऐतिहासिक प्रवासात आमच्या सोबत सहभागी व्हा आणि जाणून घेऊया प्राचीन गुफेचा अद्भुत इतिहास आणि तिच्या मागील रहस्य. स्थानिक परंपरा आणि ग्रामस्थांच्या श्रद्धेनुसार या प्राचीन गुफेतील पाणी चमत्कारी मानले जाते. या पाण्यामुळे अनेक रोगराईपासून संरक्षण मिळते. इतकेच नव्हे तर शेतातील पिकावर रोगराई आली असता या पाण्याचे शिंपण केल्यास पिकावरील संकट दूर होते. ही परंपरा शेकडो वर्षापासून इथले ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने आजही मानतात व त्या पूर्णत्वास इथे भाविक मातीची घोडे अर्पण करतात. स्थानिकांच्या सांगण्यानुसार या गुफेत पूर्वी नृसिंह महाराज वास्तव्यास होते. गुफेचा प्रवेश मार्ग अत्यंत अरुंद आहे. आत जाण्यास जवळजवळ झोपून जावे लागते. गुफेची खोली अंदाजे 10 फूट असून रुंदी अवघी 1.5 ते 2 फूट आहे. आत साधारण 4 ते 5 जण बसू शकतील एवढी जागा असल्याचे स्थानिक सांगतात. पावसाळा असल्याने गुफा पूर्णपणे पाण्याने भरलेली होती. तिथून समोर वर चढल्यावर पोहोचलो भवानी मातेच्या मंदिरात. मातेचे दर्शन घेताच चढायचा सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला. मातेच्या चरणी नतमस्तक होत मनातील भावना व्यक्त केला व सर्वांच्या सुख समृद्धी व उत्तम आरोग्यासाठी आशीर्वाद मागितला. मंदिरातील शांत वातावरण, डोंगरावरून दिसणारे निसर्गरम्य दृश्य आणि मातेचे दिव्य रूप मनाला प्रसन्न करून गेले. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील देऊळवाडा परिसर प्राचीन इतिहासाचा साक्षीदार आहे. या भागात सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य आणि गोंड राजवटीचा प्रभाव होता. त्यामुळे येथे अनेक पुरातन मंदिरे, लेण्या आणि शिल्पकलेचे अवशेष आढळतात. येथील नृसिंहाची गुफा ही डोंगराच्या कातळात कोरलेली प्राचीन रचना आहे. इतिहासप्रेमी, संशोधक आणि भाविकांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षण आहे. प्राचीन काळातील कारागिरांचे कौशल्य सहज लक्षात येते. ते उभे राहिल्यावर केवळ दर्शन होत नाही, तर विदर्भाच्या हजारो वर्षाच्या सांस्कृतिक वारशाची अनुभूतीही मिळते. या ठिकाणची प्राचीन रचना आणि त्या काळातील कारागिरांची अप्रतिम कलाकुसर पाहिली की मन हरवून एकटक बघतच राहावं असं वाटतं. त्याच्या प्रत्येक दगडात इतिहास दडलेला आहे, तर प्रत्येक पायरी आपल्याला शेकडो वर्षापूर्वीच्या काळात घेऊन जाते. अशा या अद्भुत आणि ऐतिहासिक नृसिंह गुफेची संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल, निसर्गप्रेमी असाल किंवा आध्यात्मिक अनुभव शोधत असाल तर देऊळवाड्यातील ही नृसिंह गुफा एकदा तरी नक्की भेट द्या. चला आपण सर्वांनी मिळून अशा ऐतिहासिक ठेव्याचे जतन करूया आणि आपल्या विदर्भाच्या गौरव जगापर्यंत पोहोचवूया. जय श्री